हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आज बनवायचं आहे आपल्याला, साहित्य बघून समजलं असेलच तुम्हाला. तर वाटाणा भात मटार पुलाव जे काही नाव आहे तीच रेसिपी आहे आजची. तर साहित्य सगळं प्रिपेअर करून घेऊयात लगेचच आणि स्टार्ट करूयात. थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची बटाटे वाटाणे कोथिंबीर 3 कांदे आणि 2 टोमॅटो, इतकं सगळं साहित्य आपण मस्तपैकी प्रिपेअर करून घेऊयात. चलो स्टार्ट करूयात. मला घ्यायचंच नाही अजिबात. ठीक आहे, नाही घेत. फक्त म्हणजे ठीक आहे. तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण थोडंसं तेल ॲड करूयात. आता टाकायचं तेल. आत्ता टाकायचं तेल 2-3 चमचे. काय घेतलंय खडे मसाल्यांमध्ये ते दाखव. स्टार फूल, मोठी वेलायची, छोटी वेलायची, दालचिनी, जिरं आणि लवंग, एवढेच मसाले आहेत आपल्याकडे. तर म्हणजे एवढे. आणि तेजपत्ता संपलेला आहे. ठीक आहे, तेजपत्ता नाही आहे, संपला आहे. सो इसी से काम चलाना पडेगा. सो आता ॲड करायचा आहे आपल्याला कांदा. कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी ॲड करायचा आहे इथे थोडंसं मीठ. आता भेटूयात कांदा ब्राऊन झाल्यावर. तर ह्या स्टेजला आपल्याला थोडंसं ॲड करायचं आहे डालडा, म्हणजे वनस्पती तूप. ठीक आहे, अंदाजे थोडंसं तेल आणि थोडासा डालडा. आता भेटूयात आपण कांदा छान ब्राऊन झाल्यावर. ओके, त्याला थोडासा वेळ लागणार आहे. आम्ही कांदा ब्राऊन होण्याची वाट बघत होतो, गॅस फास्ट होता. हे असं ब्राऊन झालेलं आहे. आता परत कट करावं लागणार आणि परत बनवावं लागणार आहे. काय बोलावं आता, भेटूया नंतर. बाय. सो फायनली आपला नवीन कांदा ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. आणि आता टोमॅटो आणि कोथिंबीर कर दो ॲड. करो अभी मिक्स. आता थोडीशी हळद. ते धुवून झालेले आहेत छान. वाव. आता ॲड करायचे आहे स्वच्छ धुतलेले तांदूळ. आता हे सगळं मिक्स करून घेऊया छान. आता यामध्ये थोडंसं हे घरगुती तिखट आहे ते ॲड करतोय. एकदम थोडं आपण हिरवी मिरची ॲड केली होती, सो एकदम लाल तिखट थोडंसं ॲड केलेलं आहे. 1.5 ग्लास आहे. ठीक आहे, 1.5 ग्लास तांदूळ आहेत. सो त्या अंदाजाने आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. सो आता करूयात मीठ ॲडजस्ट. ओके, डन. अच्छा, थोडंसं तिखट कमी लागलं, सो त्याच्यामुळे हे अजून थोडंसं ॲड केलेलं आहे. अभी लगा लो ढक्कन.
टा चलो अभी खाना खाते हैं. चमचा आणा. खूप छान झालं, मस्त एकदम चटपटीत.